केळीच्या बागेमध्ये झेंडू पीक आपण आंतरपीक घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, त्याचे फायदे कुठले आहेत, त्यातले नुकसान कुठले आहेत, तर तेच आपण जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, सांगतो. बरेच शेतकऱ्यांचे फोन आले, तुमचा व्हिडिओ बरेच दिवसात आला नाही, पण बघू शकता तुम्ही, तुम्हाला माहिती देण्यासाठी आज अक्षरशः आपण कुठल्या लेवल पार करत आहे बघू शकता तुम्ही. एवढ्या मोठ्या चिखलातून आज आपण तुम्हाला माहिती देण्यासाठी जात आहे. बघा चप्पल बघा किती भरली आपली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे केळीच्या बागेमध्ये आणि केळीच्या बागेमध्ये झेंडूचं आंतरपीक आपण घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यापासून होणारे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे की फायदे कशा प्रकारे होतात झेंडू लावल्यानंतर. तर बघा, आता जे आपले झेंडूचे झाडं आहेत तर त्यावर जे येणारी अळी आहे किंवा थ्रिप्स आहेत, तर ते थ्रिप्स काय करतात, आपल्या पानावरती जाऊन आपल्या पानातला रस शोषण करतात आणि रस शोषण केल्यानंतर काय होतं, जो व्हायरस आहे ते व्हायरसकडे झाडं थोडे थोडे वळायला लागतात आणि मग आपल्या केळीच्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात असा व्हायरस येते. आणि तुम्ही बघू शकता की आपल्या या प्लॉटमध्ये एकही व्हायरसचं झाड आपल्याला इथं पाहायला मिळत नाही आहे. बघू शकता तुम्ही, एक पण असं दाखवा झाड की जे व्हायरसमध्ये गेलेलं आहे. बघा, मी तुम्हाला पूर्ण बाग इथे या ठिकाणी दाखवत आहे. झेंडू लावल्यामुळं हे प्रॉब्लेम होत नाहीत. त्या कारणामुळंच आपल्याला आपल्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून झेंडू लावायचा आहे, अन्यथा बाकी पीक आपल्याला घ्यायचे नाही आहेत. आणि आपल्याला झेंडूचा यावेळेस दर पण चांगला भेटतोय आणि आंतरपीक पण होते आपलं आणि आपल्याला फायदा पण होतो. जेणेकरून आपल्याला फवारण्या घ्यावं लागतात, जे 8-8 दिवसाला आपण फवारणी घेतो, ते पण फवारणीपासून आपल्याला सुटकारा मिळतो. ही शेतकऱ्यांचाही पण फायदा व्हायला पाहिजे, जे म्हणतात की आम्ही आंतरपीक कुठलं घ्यावं, ज्यांच्याकडे ऑप्शन नसते आंतरपिकाचं, त्यांना पण मी सांगू इच्छितो की आपल्या बांधणीच्या टाईमापर्यंत 3.5 महिन्याच्या कालावधीपर्यंत आपण झेंडू लागवड त्यामध्ये केलीच पाहिजे. आणि बांधणी होईस्तोवर आपले पैसे पण त्यामध्ये होऊ शकतात बऱ्यापैकी आणि आपल्या केळीला पण फायदा त्याचा होऊ शकतो. नमस्कार, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.